तसं बघितलं तर माझं सुद्धा 2.5 लाख असलेली फेसबुकची आय डी दसऱ्यापासून गेली आणि आवाज दाबण्याचा काम इथं प्रत्येकाचा शासनाच्या माध्यमातून होतोय. कारण 2.5 लाखची आय डी गेल्यानंतर तुमचा आवाज तितक्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि कसा आवाज दाबायचा, दसऱ्यापासून सुरुवात केली पण 56 हजारावरती पुन्हा दुसरी आय डी आली. पण त्या आय डीवरती एवढे रिपोर्ट पडलेत की ती आय डी एखादा पोस्ट जरी केली तर 10-5 लाईकच्या वर त्याच्यावरती सुद्धा कोणी येत नाही. कारण मुद्दामून एकीकडे बघितलं तर मोठ्या मोठ्या नेत्यांचे सुद्धा आत्ता सध्या जर बघितलं तर मेल वगैरे काहीच आला नाही आणि डायरेक्ट माझं अकाउंट मी ओपन करायला गेलो की परमनंटली डिसेबल म्हणून डायरेक्ट अकाउंट झालं. आणि त्या अकाउंट परत आता मी मेल वगैरे टाकले, त्याच्यानंतर हार्ड कॉपीसुद्धा ऑफिसला पाठवल्या, त्याचा काही रिप्लाय मला परत भेटलाच नाही. मला वाटतं की माझ्या अकाउंटवरती वन टाईम 1000 लोकांनी रिपोर्ट मारले गेले, जे की अकाउंट म्हणजे तुमच्या एखाद्या अकाउंटवरती रिपोर्ट वन टाईम जर झाले ठरवून म्हणजे ते ठरवलं गेलं. कारण सध्या जर बघितलं तर IT सेल काम करतोय. IT सेल अशा पद्धतीनं काम करतोय की एक कमेंट तुमच्या प्रत्येक जवळपास 100 कमेंट तुमच्या त्या व्हिडिओच्या विरुद्ध कशा जास्त येतील त्या पद्धतीनं सुद्धा काम सुरू होतं आहे. आणि आता सरकारकडून प्रत्येकाचा आवाज दाबला जातोय. आम्हीच नाही, आम्ही एक समाजाचं काम करणार आहेत, पण सरकारच्या विरुद्ध प्रत्येक जे व्यक्ती कोणी बोलतंय, जे लोकांचे डोळे उघडवण्याचं काम करतायत